ज्योती पांडुरंग मोंडकर ज्यांचा ज्या या संघ मालक आहेत या स्पर्धेमध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये आपला संघ या ठिकाणी उतरलेला आहे, तर आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचबरोबर सचिन शेठ लालदास तापकीर चरोलीचे ख्यातनाम उद्योजक पुण्याचे, त्यांचाही संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यामुळे त्यांनाही आमच्याकडून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी या गोलंदाजीसाठी सनी कसबे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पुण्याचा फिरकीपटू ही ओळख आहे सनी कसबे यांची, परंतु दोन धडाकेबाज. एका बाजूला जर पाहिलं तर ओमी केनी, नवी मुंबईच्या दिव्याचा म्हणजे ऐरोली परिसरातील दिवा गावचा असणारा खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा आहे, आणि केंद्रीय मंत्री चषकात मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर जिंकल्यानंतर या खेळाडूची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. आणि एक अनोख्या पद्धतीची बॅटिंग ही ओमी केनी यांची ओळख आहे, आणि ते मात्र या ठिकाणी आपल्याला बॅटिंगसाठी विशाल शाह, ओमी केनी दोन नवी मुंबईचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. परंतु पिंपरी चिंचवडचा एक जबरदस्त गोलंदाज सनी कसबे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. नवी मुंबईकर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चरोली पुणे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोंड, बैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे यांच्यातील लढत पाहायला मिळते. स्ट्राईकवर विशाल आहेत, नॉन स्ट्राईकला ओमी केनी आहेत, आणि सनी मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in ची टीम सज्ज आहे या स्पर्धेला जगभर दाखवण्यासाठी. आनंदवाडी संपूर्ण ग्रामस्थ सज्ज आहेत या क्रीडा स्पर्धेला आयोजित करण्यासाठी. आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मोंड विरुद्ध चरोली अशी ही लढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिला डाव आणि पहिल्या डावातील पहिली ओव्हर. पहिला बॉल लोअर फुल टॉस, त्याला मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. विशाल शहा नावाची रन मशीन सुरू झाली. 4 धावा. सुरुवात पहा आजच्या दिवसाची जबरदस्त विशाल शाह यांच्या माध्यमातून झाली. या 4 धावांनी चौकारांनी सुरुवात झाली. ओ हो 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 हो, यावेळेला मात्र बॉल थोडासा पुढे होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, थोडासा वळला आणि काही कळण्याच्या आत यष्टीरक्षकांच्या हातामध्ये गेला देखील. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. आणि सनी कसबे यांची हीच ओळख आहे. आम्हाला आठवतंय सुप्रीमो चषकात दिल्ली टीमच्या विरुद्ध काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, आणि या संघाने जबरदस्त विजय देखील मिळवला होता. तर तो संघ मात्र क्षेत्ररक्षणासाठी, परंतु फलंदाजी करणारे खेळाडू देखील तेवढेच जबरदस्त आहेत. रथी महारथी आनंदवाडीमध्ये अवतरलेले आहेत, देवगडमध्ये अवतरले सिंधुदुर्गात. यावेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पार. खूप चांगलं फुटवर्क इकडे पाहायला मिळालं. मागील बॉल डॉट गेल्यानंतर या बॉलवर थोडंसं पदलालित्य दाखवलं आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. चांगलेच लढत रंगताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडूवर चौकार, दुसरा निर्धाव, तिसरा चौकार आलाय. 8 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेला बॉल थोडासा पुढे पाहायला मिळाला. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. आणि इकडे आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सनी 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहा, एका बॉलवर गोलंदाज तर एका बॉलवर फलंदाज सक्सेस होताना पाहायला मिळाले. आणि दोघेही आपला बेस देण्याचा प्रयत्न करतात. पॉवर प्ले असल्या कारणाने काही आकर्षक फटके देखील या ठिकाणी येत आहेत. परंतु सनी यांना पहिलं षटक कसं हाताळायचं हे बरोबर माहिती आहे. पिंपरी चिंचवडचा जादूगर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. बरेचसे फिरकीपटू पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तयार झालेले आहेत.
यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, गती कमी होती त्यामुळे टायमिंग नाही झालं आणि तिकडे एक धाव येताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 9 वर जाताना पाहायला मिळते. गेली 22 वर्ष क्रिकेट रसिकांना क्रिकेटचा आनंद देणारी आनंदवाडी यावर्षी 22व्या पर्वात आपल्याला पाहायला मिळते. चलो आनंदवाडी असंच म्हणत मात्र प्रेक्षक देखील आवर्जून हे 5 दिवस राखून ठेवताना पाहायला मिळतात. आपापल्या गावातून कोणी खाजगी वाहनाने म्हणा तर कोणी एसटीने म्हणा, कोणी मित्राच्या बाईकवर लिफ्ट घेऊन म्हणा, तर या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेक्षक मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता पहिल्याच मॅचपासून हळूहळू मात्र प्रेक्षक गॅलऱ्या फुलू लागलेल्या आहेत. ओमी केनी येत आहेत. याही बॅट्समनची चर्चा सध्याच्या घडीला महाराष्ट्रभर आहे. असाच परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. मग गोव्याच्या स्पर्धेमध्ये गेल्याच आठवड्यात चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. रॉयल फेस्टिवल बोर्लीमध्ये देखील तेवढाच जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला ओमी केनी यांचा. आणि तेच आता बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईचे आणखीन एक बॅटर. यावेळेला पहा बॉलला थोडीशी उंची दिली होती, थोडासा पुढेच टाकला, खेळायचा प्रयत्न परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये. सनी कसबे सुरुवात खराब झाली परंतु शेवट चांगला केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 9 धावा. डीजे अगदी वेड लावलंय आणि या क्रिकेटच्या खेळाच्या वेडापायी आम्ही आनंदवाडी गाठली आहे आणि हे मैदान गाठलंय. आनंद घ्यायचा क्रिकेटचा, बेभाम होऊन नाचायचं क्रिकेटच्या या रंगामध्ये, हे दरवर्षी केलं जातं आणि 22 वर्षाची परंपरा पाहायला मिळते. विशाल शाह आणि जोडीला जर पाहिलं तर ओमकार केनी ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात 9 धावा आल्या परंतु आता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश गोसावी. पुण्याचे एक वेगवान गोलंदाज आहे. नंदुरबार एक्सप्रेस या नावाने देखील ओळखले जातात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रथमेश गोसावी या ठिकाणी करतील. समोर जर पाहिलं तर विशाल शाह आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकार केनी. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली जाते कॅच, विकेट येते. प्रथमेश गोसावी पहिल्याच बॉलवर मोठा धक्का देत आहेत, बाद होत आहेत विशाल शाह. साठी नवी मुंबईचा आणखीन एक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल परंतु प्रथमेश यांच्याकडे दुसरं षटक दिलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली परंतु ही मॅच मोठी आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळतात. कमबॅक करण्याची तुम्हाला संधी असते आणि तुम्हाला ते करावं देखील लागणार आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे, सचिन शेठ, लालदास तापकीर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड हा संघ माधवीताई पांडुरंग मोंडकर यांच्या मालकीचा आज या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जसं कालच्या रात्रीत शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं कोणती टीम सुपर 4 मध्ये जाणार आहे. आणि विशेष म्हणजे संघ मालक खूप महत्त्वाचे असतात अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये. आणि अगदी IPL मध्ये देखील नामवंत सिनेतारेका, उद्योजक यांच्या टीम पाहायला मिळतात आणि आपलं टेनिस क्रिकेट तरी कुठे मागे आहेत त्याच्यामध्ये देखील ताई आपलं देखील स्वागत आहे. ओहो हो हो हो, यावेळेला भन्नाट वेगात फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न होता परंतु प्रथमेश यांच्या चेंडूमध्ये वेग एवढा जबरदस्त होता फलंदाजाला काही करताच आलं नाही. भावेश नाईक बॅटिंगसाठी आलेत. धारावीचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे परंतु पहा त्यांच्यासाठी पहिलाच बॉल वाईड यॉर्कर पेश करताना पाहायला मिळाले. थोडासा दबाव असतो अशा प्रकारची सुरुवात झाल्यानंतर परंतु हा दबाव कसा हटवायचा बरोबर त्यांना माहिती आहे. प्रयत्न करावे लागतील.
यावेळेला उडवलाय बॉल कव्हरच्या दिशेने, फिल्डर तिकडे, नरसिंग पालम पल्ले उंच पुरे खेळाडू आहेत आणि त्यांच्याच दिशेने मात्र बॉल जाताना पाहायला मिळतोय. आली आणखीन एक विकेट. गोसावी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एका मागोमाग एक मात्र चांगले चेंडू येताना पाहायला मिळाले. या 3 चेंडूत एकही धाव नाही आणि प्लस 2 विकेट आलेले आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर रोहन लोणे येत आहेत. केरळचे खेळाडू आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू आहेत आणि स्थानिक खेळाडू देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. आणि नवे नवे तर आज नाही तर कित्येक वर्ष स्थानिक खेळाडूंनी देखील चांगली छाप सोडली आहे. काल आयोजकांशी चर्चा करतानाच असं कळलं की सुरुवात जर पाहिली तर आमची 10-11 हजाराच्या पारितोषिकापासून सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर काही मुंबईच्या संघांनी, पुण्याच्या संघांनी इकडे अधिराज्य गाजवलं किंवा स्थानिक संघांनी, गोव्याचे संघ देखील इकडे खेळले, कर्नाटकातील संघ खेळले, महाराष्ट्रभरातून संघ खेळले, अगदी विविध राज्यातील खेळाडू मात्र मागील 22 वर्ष आनंदवाडी गाठताना पाहायला मिळत आहेत. फक्त काळानुरूप पारितोषिक बदलत गेलं. सुरुवातीला डे स्पर्धा व्हायच्या, त्यानंतर गेल्या काही वर्षात नाईट स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेला एक वलय पाहायला मिळालं आणि यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि त्यानंतरचं स्पर्धा मात्र सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला. कारण जोपर्यंत यूट्यूब नव्हते तोपर्यंत मात्र प्रेक्षकांनाही कळत नव्हतं की मैदानात काय वातावरण असेल, परंतु आता सगळं काही पाहायला मिळतं. प्रथमेश या वेळेला पाहू शकता इकडे दबाव 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 थोडासा निर्माण केला या ठिकाणी प्रथमेश गोसावी यांनी, परंतु तो हटवावा लागेल. रोहन लोणे आणि ओमी केनी या दोघांना इकडे स्वतःला सावरावं लागेल आणि एक पार्टनरशिप देखील करावी लागेल. एक आत्मविश्वास एकमेकांना द्यावा लागणार आहे कारण 6 ओव्हरची मॅच आहे. परंतु प्रथमेश गोसावी पहा या टीम मधील एक महत्वाचे गोलंदाज आहेत. खूप चांगलं कमबॅक त्यांनी केलंय. थोडंसं क्रिकेटपासून मध्यंतरी दूर होते परंतु जसे पुन्हा एकदा कमबॅक केलाय खूप जबरदस्त केलंय. परिस्थितीला अनुरूप गोलंदाजी करणं हे त्यांचे देखील वैशिष्ट्य आहे. परंतु रोहन आणि ओमकार यांना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी ही स्पर्धा प्रेक्षकांना मात्र नेहमीच आवडताना पाहायला मिळते, म्हणून भरभरून प्रतिसाद. महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून आनंदवाडीची एक ओळख आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. 9 धावा, 4 चेंडू टाकले, 4ही निर्धाव आतापर्यंत प्रथमेश गोसावी. आणखीन एक बॉल, परंतु यावेळेला पंच आमच्याकडे वळतात कळवतात व्हाईट बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेरच टाकला होता परंतु जास्त बाहेर गेला, त्याचा पंचांनी अंदाज घेतला आणि व्हाईट बॉल कळवला. धावसंख्या 10 वर जाताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, परंपरा असणारी स्पर्धा, 22 वर्षाची स्पर्धा. आनंदवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळत आहे. खूप कमी ठिकाणी ग्रामस्थांचं आयोजन पाहायला मिळतं आणि त्यातील एक सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रथमेश गोसावी. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. इकडे थोडासा ओव्हरथ्रो देखील परंतु थांबवलंय. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा थोडासा दबाव तर आहे कारण धावा म्हणाव्या तशा आल्या नाहीयेत आतापर्यंत, परंतु 4 ओव्हरचे मॅच आहे. चढ उतार तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा निघाले प्रथमेश गोसावी, समोर ओमकार केनी. यावेळेला समोर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा खेळाडू आले तिकडे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 9 धावा होत्या आणि या षटकात 2 विकेटही आल्या आणि केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत प्रथमेश गोसावी यांनी. 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 विकेट, 11 धावा. डीजे
एक आनंदाची बाब आजच्या दिवशी क्रिकेटच्या मैदानातून आली आहे। देवगडचा लिटिल चॅम्प कुमार समर्थ संतोष सकपाळ याने आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षाखालील इन्व्हिटेशन लीग मध्ये नॉर्थ झोन विरुद्ध 196 धावांची मॅरेथॉन खेळी केली आहे। देवगडचे सुपुत्र त्यांनी एकदा जोरदार टाळ्या मात्र आपण त्यांच्यासाठी वाजूयात आणि अपेक्षा करूयात येणाऱ्या कालावधीमध्ये खुल्या गटातील क्रिकेटचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतील आणि देवगडचं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कोकणचं आणि महाराष्ट्राचं देखील नाव करताना आपल्याला पाहायला मिळतील। जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सनी यांनाच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केलाय, त्याचं कारण आहे 2 विकेट आल्या, धावसंख्येला थोडासा लगाम घातलाय, परंतु कालही आपण पाहिलं 50-55 मध्ये देखील मॅचेस रंगल्या आणि इकडे 4 ओव्हर अजून बाकी आहेत, म्हणजे आक्रमण यानंतर देखील होऊ शकतात। रोहन यावेळेला आक्रमण केलंय, स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल आणि पाठवला सीमारेषेच्या पार 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 षटकार। रोहन यांनी यावेळेला मात्र बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, फिल्डर आले तत्परतेने, डॉट बॉल येईल। पहा एक मोठा फटका, यावेळेला मात्र टप्पा थोडासा पाठीमागे घेतला, बॉलला थोडंसं वळण दिलं सिमेंटची खेळपट्टी असताना देखील आणि सनी यांचं कमबॅक पाहायला मिळालं। पहिल्याही ओव्हरमध्ये तेच पाहायला मिळालं होतं, पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर त्यांनी कमबॅक दुसऱ्या बॉलवर केलं। या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळालं, पहिल्या बॉलवर षटकार आला आणि दुसरा बॉल मात्र निर्धाव टाकलाय, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता। पुन्हा एकदा सनी कसबे पुण्याचे फिरकीपटू, परंतु समोर जर पाहिलं तर सिंधुदुर्ग स्टार आहेत केरवड्याचे। यावेळेला पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवला जातोय, चेंडूची फेकी तत्परतेने झाली आहे आणि चांगलीही झाली आहे। धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय। मानाच्या स्पर्धेमध्ये, सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळाडू लांब लांबचा प्रवास करत येतात, कोणी प्रायव्हेट गाडीने, कोणी एसटीने, कोणी लक्झरीने, कोणी ट्रेनने देवगड गाठलाय आणि त्याचबरोबर जर पाहिलं नक्कीच लाईट्स देखील काही क्षणातच ऑन होतील आणि तशा विनंती देखील असणार आहे, लाईट्स देखील काही क्षणात ऑन करायचं। ओमी पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात, त्यांचं खेळपट्टीवर राहणं ओमकार केनी यांचं खूप महत्वाचं आहे। ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय की त्यांच्यापासून थोडासा दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातोय। तिसरी ओव्हर सुरू आहे, संघर्ष क्रिकेटच्या मैदानातील आपल्याला पाहायला मिळतोय, संघर्ष ज्या खेळाडूंनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय अशा खेळाडूंना आज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे आणि ही तीच ओळख आहे या स्पर्धेची, नामवंत खेळाडू इकडे येत असतात। यावेळेला फटका फसलाय जरूर आहे, कारण टप्पा पडल्याने बॉलने थोडंसं वळण देखील घेतलं होतं, टायमिंग प्रॉपर नाही करू शकले। 5 सिमेंटची खेळपट्टी जरी असेल तरी देखील सनी बॉलला वळवताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे तेवढं टायमिंग प्रॉपर, पहिल्या बॉलवर जरी मोठा फटका आला त्यानंतरचा कमबॅक त्यांनी केलाय। ओव्हर नंबर 3 सुरू आहे, 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, परंतु रोहन लोणे यांनी मात्र एक मोठा फटका खेळला होता आणि जर का ओमी आणि रोहन यांच्यात एक पार्टनरशिप झाली आणि काही मोठे फटके आले, ही धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते। बैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला आक्रमण केलंय, फटका, टायमिंग प्रॉपर नाहीये, बॉल निर्जन स्थळी पडतोय आणि तिकडे दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला, धावसंख्या 2 ने पुढे जाते। सनी विरुद्ध आक्रमक व्हायचं होतं, परंतु फिरकीपटू असल्या कारणाने बॉल थोडीशी वळतायत आणि कमी गतीचे असल्या कारणाने देखील ते टायमिंग नाही करू शकले, परंतु भाग्यशाली राहिले तिकडे मी म्हणेल रोहन आणि 2 धावा मात्र तिकडे मिळतात। परंतु रोहन बॅटिंग चांगली करतात, एक षटकार आला आणि धावफलक हलताही ठेवलेला आहे, 10 धावांवर ते खेळत आहेत, संघाची धावसंख्या 22 झाली आहे। तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या काही वर्षामध्ये टेनिस क्रिकेटचं रूपडं बदललं, टेनिस क्रिकेटच्या आयोजनं बदलली, फॉर्मॅट सुद्धा बदलले आणि त्यात या वर्षी आनंदवाडीचाही फॉर्मॅट बदललाय। ओ
रिव्हर्स खेळायला गेले, सरळ बॅटने रन करत होते, परंतु रिव्हर्स खेळता खेळता स्टँडवर बॉल आदळताना पाहायला मिळतोय आणि माघारी परतताना पाहायला मिळतील रोहन लोणे. आलीये विकेट. यांनी परंतु जास्त काळ खेळपट्टीवर नाही थांबू शकले. एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर माघारी परत आहेत आणि इकडे आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट माघारी आणि 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या संघाच्या श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे या संघाच्या विरुद्ध. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार केणी यांची साथ देण्यासाठी येत आहेत अमोल कांगणे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील खेळाडू आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. परंतु पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी ओमकार केणी यांच्या साथीने त्यांना या ठिकाणी करावीच लागणार आहे, कारण 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आणि पुन्हा एकदा पहा, इकडे यशस्वी गोलंदाज आहेत, त्यांनाच कायम ठेवण्यात आलंय. स्वाभाविक आहे, या अगोदरच्या षटकामध्ये केवळ त्यांनी 2 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रथमेश गोसावी यांच्याच हातांमध्ये सोपवण्यात आलेला आहे. या टीमचे व्यवस्थापक म्हणून जर पाहिलं तर या ठिकाणी विशाल कांबळे, एक दिग्गज लिजेंड प्लेअर डिंगडॉंग पुणे संघाचे, ते देखील उपस्थित आहेत. यावेळेला आक्रमण केलंय, फटका तर आलाय, परंतु समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल. ओमकार आहेत तिकडे पोकळे, त्यांनी मात्र चेंडूची फेकी केली. एक धाव मिळेल. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र बॉल ढकलण्याचा प्रयत्न, फार संधी दिली नाही यावेळेला सुद्धा. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला गेला. या बॉलला फक्त केवळ कव्हरच्या दिशेने ढकलण्यापासून पर्याय नव्हता. म्हणजे 1 धाव आली, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं मी म्हणेल. आणि 4थी ओव्हर सुरू असताना 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु परिस्थिती थोडीशी बिकट आहे, कारण 3 विकेट आलेले आहेत, 24 धावा आहेत. 4थी ओव्हरला सुरुवात झालेली आहे. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्नही करावा लागणार आहे आणि विकेटही टिकून ठेवावे लागणार आहेत, कारण 6 षटकांचा सामना आहे. 50, 55, 60 पर्यंत तुम्हाला मजल मारायची आहे, जसं विशाल शाळांनी सांगितलं होतं. फुलटॉस, खराब बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. जो चुकी करणार आहे त्याला तर माफी नाहीये. गोलंदाजाने चुका केल्या तर अशा प्रकारचे बॉल मैदानाच्या बाहेर जातील. फलंदाजाने चुका केल्या तर ते आउट होतील. क्षेत्ररक्षकाने चुका केल्या तर कॅचेस सुटतील, धावा येतील. आणि इकडे एक चूक झाली प्रथमेशकडून आणि ती चूक मैदानाच्या बाहेर गेली. धावसंख्या 30 आणि ही खासियत आहे या खेळाडूची, ओमकार केनी. ओमी यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने, आणखीन एक आक्रमण. अगदी आमच्या समालोचन कक्षाला दस्तक देणारा फटका पाहायला मिळाला. सर, षटकार कळवला जातोय आणि ओमी केनी मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकणारा खेळाडू आहे आणि आज ते या ठिकाणी ते कौशल्य दाखवत आहेत. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध बॅटर स्ट्रगल करत होते आणि आता ते बॅटर विरुद्ध स्ट्रगल करायला लागलेले आहेत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच इकडे थोडंसं पाहायला मिळत आहे. 37 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहे. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. धावांचा वेग वाढवलाय आणि या 2 षटकार आणि बॅक टू बॅक. आणि ओमकार केनी यांना माहिती होतं माझं खेळपट्टीवर थांबणं महत्वाचं आहे.
आणि त्यांनी मात्र 2 मोठे स्ट्रोकही खेळलेले आहेत. याही वेळेला मात्र एक वेगवान फटका येताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल. फिल्डर आले तिकडे अतिशय वेगाने तत्परतेने थ्रो देखील त्या ठिकाणी केला गेला. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. सीबर्ड रेडी आणि गाबित फोर्स मुंबई दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉसच्या दृष्टीने सज्ज राहायचे आणि आपली प्लेइंग 11 ची लिस्ट त्याचबरोबर जर पाहिलं ती अपडेट्स करायची आहे आणि आपले टी शर्ट किट्स कलेक्ट करून टॉसच्या दृष्टीने आपल्याला सज्ज राहायचं इनिंग ब्रेकमध्ये. सीबर्ड रेडी आणि गाबी स्पोर्ट्स मुंबई दोन्ही टीमला विनंती असेल. अमोल कांगणे आणि ओमकार केनी ही जोडी मात्र हळूहळू या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करते. प्रथमेश गोसावी पुन्हा एकदा या वेळेला पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आले तत्परतेने. नरसिंग पालमपल्ले होते तिकडे आणि 2 षटकार आले जरूर परंतु त्याने थोडेसे नाराज आहेत प्रथमेश. परंतु 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 38. 3 विकेट माघारी परतल्यानंतर टीजे नंबर 4 संपली आहे. 38 धावा धावफलकावर आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ओमकार केनी यांच्या बॅटमधून काही स्ट्रोक आलेले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमोल कांगणे हे देखील मैदानात आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे परंतु गोलंदाजीसाठी नुकतीच ज्यांनी गेल्याच 2 आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी चषक या घाटकोपरच्या 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अग्र क्रमांकावर अगदी दोघेही होते आणि त्यात एक म्हणजे भोसरी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सलमान शेख. पंच म्हणून देखील कामगिरी पाहतात आणि खेळाडू म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले सलमान यांनी आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी सलमान एक ताकदवर फटका पाहायला मिळतात. पहिलाच बॉल कव्हर्सला पाठवलाय. 4 4 4 4 4 चौकार. नवी मुंबईचा डेव्हिड मिलर ही देखील ओळख आहे या खेळाडूची कारण अनोख्या शैलीची फटकेबाजी त्यांची ओळख आहे. टीमला मात्र संकटात असताना या ठिकाणी सावरलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 वर पाठवली आहे. म्हणून तर म्हटलं जाताना तुम्ही खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. अंदाज घ्यायचा, काही चेंडूची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. सध्या वाट लावायचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंच आमच्याकडे वळलेत कळवतायत व्हाईट बॉल त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. सलमान यांच्याकडे देखील क्षमता आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनीही गाजवलेल्या आहेत. गतवर्षी बॉर्न क्रेझी निगडी नाईट संदीप कदम मेमोरियलमध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता. श्रीतेजसाठी सातत्याने क्रिकेटही खेळतायत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पहा. एक कव्हर्सला जो स्ट्रोक आला आणि त्याने थोडीशी भीती निर्माण केली सलमान यांच्या मनामध्ये आणि त्याचे पडसाद इकडे उमटत आहेत. 2 लगातारचे व्हाईट बॉल देखील म्हणजे ओमकार यांच्या विरुद्ध त्यांनी जे 2 षटकार मारले, एक मिड विकेटला मारला, एक समोर मारला आणि त्यामुळे ऑप्शनच्या बाहेर त्यांना कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्नात 2 व्हाईट बॉल आलेले आहेत. तर क्रिकेट हा खेळच असा रणनीतीचा आहे. समोरच्याची स्ट्रेंथ पाहून तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. यावेळेला मात्र चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. हा बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल मिड विकेटच्या दिशेने. तिकडे चेंडूची फेकी तेवढी चांगली पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते ती म्हणजे 45 धावा धावफलकावर. सुरुवातीला स्ट्रगल करणारा संघ काही विकेट गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने हेच वैशिष्ट्य आहे या क्रिकेटच्या खेळाचं. एकतर्फी मॅचेस नाही होत, चढ उतार होताना पाहायला मिळतात. कधी बॅट्समन कधी बॉलर या दोघांकडे जाणारा हा खेळ आहे. गेल्या काही वर्षात मात्र त्याचं रूपडं बदललंय. टेनिस क्रिकेट जरी असेल या खेळाला मात्र खूप मोठी लोकप्रियता मिळाली आहे आणि त्यासाठी कारणीभूत मात्र सर्वप्रथम तर खेळाडू आहेत
त्यांनी या खेळाडू लोकप्रियता दिली आहे. त्यानंतर आयोजक असतील, प्रेक्षक असतील. या उडवलाय बॉल, अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावर अमोल कांगणे यांनी केलं आक्रमण आणि इकडे ओमकार पोकळे होते उंच पुरे खेळाडू, त्यांच्या हातात बॉल जातोय. सलमान यांना यश, विकेट. ओमकार पोकळे उंच पुरे खेळाडू सीमारेषेला असल्या कारणाने त्या गोष्टी सोप्या पाहायला मिळाल्या. थोडासा पुढेच बॉल होता, थोडासा वळणाराही होता आणि गती कमी होती, त्यामुळे टायमिंग तेवढं नाही झालं. आणि ओमकार पोकळे यांनी मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आहे, स्वतःला बॅलन्स केलं सीमारेषेवर आणि आणखीन एक विकेट येताना पाहिलं. विकेट नंबर 4 आली आहे, म्हणजे सलमानलाही यश मिळालं इकडे. नवी मुंबई घणसोलीचे आशिष येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. नवी मुंबईचे खेळाडू आहेत. आमच्या बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबईचं भूषण देखील पाहायला मिळते, कुणालजी जाते यांना देखील आपण पाहतोय. नवी मुंबई देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करते, क्रिकेटच्या खेळात देखील ते पाहायला मिळते आपल्याला. आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओमी मैदानाच्या आतमध्ये ती जमेची बाब आहे, कारण 20 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या, त्यामध्ये 1 चौकार 2 षटकारांचा समावेश देखील पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. सलमान विकेट टेकर गोलंदाज आहेत. धावा आल्या जरूर सुरुवातीला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कशासाठी ओळखले जातात सलमान त्यांनी दाखवलंय आणि विकेट घेतली गेली. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, आनंदवाडी ग्रामस्थांकडून आयोजित असणारी स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आशिष हो, इकडे लेग कटर पाहायला मिळतोय. सलमान यांचं हेच वैशिष्ट्य आहे, बॉलला कट करतात, वळवतात, वेगावर भर न देतात, टप्प्यावर भर देतात. पहिले सुरुवातीला एक मोठा फटका आल्यानंतर जर पाहिलं तर 2 वाईड आले, परंतु त्यानंतर अचूकतेवर पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळाले आणि विकेट घेतल्यानंतर तुमचा आत्मविश्वास उंचावतो म्हणतात ना, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा सलमान हो, या वेळेला देखील एक अप्रतिम चेंडू पेश करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलला थोडंसं लेंथवर टाकला आणि लेंथवरून बॉलला स्विंग करताना पाहायला मिळाले. सलमान लगातारचे 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. 45 वर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आपल्याला आणि सलमान मात्र खूप प्रभावित करताना पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. परंतु आशिष पाटील देखील कमी नाहीये, धिप्पाड देहयष्टी आहे, लांबच लांबवर फटके खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, परंतु दाखवावी लागेल. मानाची स्पर्धा आहे, यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळायला गेले आणि काय कमबॅक केलंय सलमान यांनी. लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुरुवात खराब होऊन सुद्धा जे जबरदस्त कमबॅक केले त्यात कौतुक करावं लागेल सलमान यांचं. आणि ओव्हर नंबर 5 संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 45, 4 विकेट माघारी विजय. पहिली मॅच सुरू आहे. 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे, सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड, माधवीताई पांडुरंग मोंडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकं झालीत, 45 धावा धावफलकावर थोडंसं नियंत्रण आहे जरूर, परंतु 1 ओव्हर बाकी आहे आणि ओमकार केनी हे मैदानाच्या आतमध्ये ते विसरून चालणार नाही. बॉलिंगसाठी येत आहेत दीपू रैना. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत विपुल रैना. या वेळेला मात्र आक्रमण केलं, फटका हातात जाताना पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी रैना घेतात विकेट.
नवीन बॅटर जात आहेत. विपुल पवार, पाहूया कशा प्रकारची काही चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये जर का एक दोन मोठे फटके आले मॅच मध्ये मजा येईल. कारण धावसंख्या जर का 50, 55, 60च्या दिशेने गेली तर प्रेक्षकांना ही मॅच पाहायला आवडणार आहे. कारण संघ दोन्ही बलाढ्य आहेत आणि त्यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे. पाहूया विपुल आलेत बॅटिंग करण्यासाठी. दीपू रैना यावेळेला मात्र पुन्हा एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अपीलही केलं, अपील फेटाळला गेला. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. लेग बाईटच्या स्वरूपातील ही धाव होती. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 46 वर. अंतिम षटक या पहिल्या डावातील पाहायला मिळत आहे. संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलेलं सध्या आनंदवाडीवर. भूतलावरील स्वर्ग म्हणून देखील कोकणची ओळख आहे. आणि आपण आहोत देवगडमध्ये आणि आनंदवाडीमध्ये. यावेळेला आक्रमण केलंय, फटका तर फसलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सत्तेचाळीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा आहे. एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये रंगत आणू शकतो आणि इकडे मोंड संघासाठी ती कामगिरी करावी लागणार आहे. पाहूया विपुल सज्ज आहेत त्यासाठी, परंतु समोर आहेत पुण्याचे वेगवान गोलंदाज दीपू रैना. चांगली गोलंदाजी. नुकतीच पिंपरी करंडकामध्ये विजेता झाला होता हा संघ. चांगली दर्जेदार खेळी तिकडेही होताना पाहायला मिळाली होती. ओहो, प्रचंड वेगात बॉल यावेळेला देखील पाहायला मिळतोय. आज माझ्या मते रोहन खराच्या अनुपस्थित देखील या ठिकाणी एक चांगला गोलंदाजीचा संच इकडे उपलब्ध झाला. माझ्या मते सुधीर साबळे, रोहन खरात ही दोन नावं मिसिंग आहेत. तरी देखील मात्र बॅकअप विशाल यांनी रेडी ठेवलं होतं आणि इकडे चांगली कामगिरी राहिली. परंतु दुसऱ्या बाजूला मोंड संघ देखील कमी नाहीये. भैराई देवी, मैत्री पॅकर्स या संघाकडे देखील चांगले बॉलर आहेत. मॅच दुसऱ्या डावात देखील रंगेल. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला जाईल आणि तिकडे जर पाहिलं तर ओमकार पोकळे येताना पाहायला मिळत आहेत. चांगला थ्रोही पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 48 वर. डावाचा शेवट कसा होईल या ठिकाणी पाहायचं आहे. भारतभर चर्चा ज्या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि या मानाच्या स्पर्धा मात्र आपल्या सगळ्यांनाच आवडताना पाहायला मिळत असतात. भारतभरातील रथी महारथी आनंदवाडीमध्ये दाखल झालेले आहेत. या मानाच्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यातील दर्जेदार व्यावसायिक क्रिकेट आणि त्या देखील लीग मॅचेस पाहायला मिळणार आहेत. ही पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका नाही खेळू शकले. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतील. बघता बघता 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर झाली 48. 49 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघाला भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघाच्या विरुद्ध एका बाजूला सचिन शेठ लालदास तापकीर यांचा पुणे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला माधवीताई पांडुरंग मोंडकर यांचा मोंड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांच्या संघाचे जे कॅप्टन असतील त्यांना विनंती आहे आपण चला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. सीबर्ड रेडी आणि गाबी स्पोर्ट्स मुंबई. चालला हा प्रवास अगदी IPL मध्ये देखील पोहोचला असे आमचे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते यांचा आवाज असेल दुसऱ्या डावासाठी.
संघमालक आहेत सीबट रेडीचे, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया आता टॉस बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस सीबट रेडी आणि गाबी स्पोर्ट्स मुंबईच्या दरम्यान. जुबेर वलसेकर साहेब आमच्या बरोबर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सीबट रेडी संघाचे कॅप्टन आम्हाला इकडे संदीप पाटील पाहायला मिळतात, पप्पू, आणि त्याचबरोबर गाबित मुंबई हा संघ देखील बलाढ्य संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदवाडी म्हणायचंय आणि चॅम्पियन्स असं म्हणायचं. महत्वाच्या मॅचचा टॉस होईल मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. चॅम्पियन आलेला आहे आनंदवाडी. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, टॉस तर विन झाला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि त्याचबरोबरीने कशा प्रकारची आज टीम आहे आणि तुम्हाला किती उत्कंठ आहे ही मानाची स्पर्धा खेळण्याची? धन्यवाद सर. मी या गावचा सुपुत्र आहे, तरी पण ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा मी पहिल्यांदा खेळतोय आणि ते मी माझे भाग्य समजतो. आणि आमचे जे सर्व समाज बांधव आहेत त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आमच्याकडून जे लोकल प्लेयर आहेत जे इकडचे सर्व, ते आमचं 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. खूप साऱ्या शुभेच्छा. मुंबईला देखील मी गाबी समाजाच्या मॅचेस होताना पाहायला मिळतात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणारे क्षेत्ररक्षण करायचं आहे. संदीप पाटील यांच्याशी थोडासा वेळ आहे. एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. उरण तालुक्यातील सोनारी गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल. संदीप, या अगोदर किती वेळा स्पर्धा खेळलेला आहात आणि आज कशा प्रकारे टीम आपली उपलब्ध आहेत आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीविषयी? आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी बोललं तर इथलं वर्ल्ड कपच आहे आणि दरवर्षी मी ही टुर्नामेंट खेळायला येतो आणि म्हणून मी आनंदवाडीचा कॉल मागितला. चॅम्पियन्स पडला पण मी आनंदवाडीच मागितला, कारण इथं जिंकायचं यावर्षी मला. यावर्षी जिंकायचं. माझ्या मते गेल्या वर्षी मालवणला देखील जबरदस्त परफॉर्मन्स तुमचा पाहायला मिळाला होता भगवा चषकात आणि तिकडे विजेते राहिला होतात. आणि संदीप पाटील एक जबरदस्त दर्जेदार खेळाडू आहेत, म्हणजे दोन्ही संघ बलवानच आहे. मॅचही बलवानच होईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. तर क्रिकेट रसिका हो, आपण आहोत सिंधुदुर्गाच्या देवगड तालुक्यातील आनंदवाडीमध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा सुरू आहे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद प्रेक्षक tenniscricket.in या भारतातील अग्रमानांकित वाहिनीवर आपण घेत आहात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु पहिला सामना देखील तेवढाच चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आवाज असेल कुणालजी दाते सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 22वा आणि ग्रुप बी च्या पहिल्या मॅचकडे आपण वळतोय, जिथे 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी सरोली पुणे या संघाची सलामीची जोडी त्याच्यासाठी सज्ज आहे. राहुल आणि बबलू. शेरू लोहार आणि बबलू खामकर. शेरू लोहार भोसरीचा खेळाडू, तर तळेगाव चा बबलू फलंदाजीसाठी. तळेगाव मावळ. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील विकेट कीपर आशिष कडून स्पष्ट नकार इथे दिला जातो आणि पहिला डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिलं षटक टाकत असताना तुषार बर्गे, एक नामांकित गोलंदाज आहे तुषार बर्गे, नवी मुंबई घनसोली परिसरातील. चांगलं क्रिकेट खेळत आलाय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. नवी मुंबईचे देखील काही खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसतात. आशिष, विशाल, तुषार. बॅटची कडा, बॉल मागे चाललाय. फाईन लेग आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. तुषारला मिळते यश. 0वर आउट होतोय शेरू लोहार. जानेवारीपासून हीच धून संपूर्ण भारतभर वाजेल. जीर्णोद्धार झालाय. उद्घाटन सोहळा पार पाडला जाईल. अयोध्येत राम मंदिर
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट गमावली आहे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणेने. नवीन फलंदाज रोहित खरात, भावेश नाईक हा देखील खेळाडू या टीम मध्ये खेळतोय. ओमी केनी भन्नाट फॉर्म मध्ये सध्या तो आहे. त्यानेच हा झेल टिपला शॉर्ट फाईन लेगला. विकेट मिळाली. रोहित खरात आता नवीन फलंदाज बबलूच्या बरोबरीने खेळायचंय. तुषार बर्गेच्या खात्यामध्ये यश. लक्ष या मॅच मध्ये 49 आहे. फायटिंग स्कोर निर्माण केलाय. सीबट रेड्डी आणि गाबित स्पोर्ट्स मुंबई. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन 2 संघ असतील. आज चारही टीम बॅलन्स पाहायला मिळतात. पुढच्या मॅच मध्ये संदीप पाटील इन ऍक्शन असेल. तोही संघ ताकदवान आहे आणि त्याची प्लेइंग 11 लिस्ट आता अपडेट होते. त्याही दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सीबट रेड्डी आणि गाबित स्पोर्ट्स मुंबई. राऊंड विकेटने हलक्या हाताने ढकललाय बॉल. पुश करा, खुश रहा. मिड ऑफ सिली मिड ऑफच्या दरम्यान बॉल येईल तोपर्यंत सिंगल इथे मिळते. खातं उघडलं जात आहे. रोहित खरातचं सिंगलने टीमची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 लक्ष्य 49 धावांचं. अंपायरची देखील थोडीशी धावाधाव, कारण लेफ्टी बॅटर राईटी बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. बबलू सध्या खेळतोय. तळेगाव मावळचा खेळाडू. रोहित खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल बबलूच्या साठी समोर ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये भावेश तैनात आहे. भावेश नाईक ज्याने बॉल अडवलाय तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. सोपं नाहीये लक्ष. फ्लड लाईट्स मध्ये चेस करत असताना काल देखील तुम्ही पाहिलं शेवटच्या मॅच मध्ये लक्ष होतं 61चं. मोहम्मद कैफ 11 कातळी संघ पराभूत झाला. कोयंडे 11 कालवी हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होणारा ग्रुप ए मधला पहिला संघ ठरलाय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक हिरो HF100 ही बाईक दिली जाणार आहे आणि सेमी फायनल मध्ये जाणाऱ्या 4 टीमच्याच खेळाडूंना ती बाईक दिली जाईल. स्विच हिट. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. रोहितचा हिट षटकार. टिपिकल मॉर्गन स्टाईलने हा षटकार ठोकलाय. रोहित खरात पुणे कोंडवा परिसरातला हा खेळाडू आलाय मैदानामध्ये. कोंडवा परिसरातला जरी असला तरी जास्त वेळ त्याला कोंडून म्हणजेच थांबून तुम्ही ठेवू शकत नाही हे त्याने दाखवलंय, सिद्ध करून दाखवलंय. चांगलं टायमिंग. भव्य षटकार स्विच हिटचा. ओहो स्ट्रेट बॅट. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. झेल होईल आणि तिथे मात्र एक चांगला झेल विशाल शहाने टिपलाय. नाराज आहे स्वतःवर कारण इथे टायमिंग फसलं रोहित खरातचं. दुसरी विकेट गमावली आहे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीने. रोहित परततोय डगआउटच्या दिशेला. फसलंय आणि त्याचमुळे हे निराशा स्पष्ट आहे त्याच्या चेहऱ्यावर. तो सांगतोय, स्वतःशी बोलतोय, अरे यार काय केलं मी. शेवटी एक षटकार मारल्यानंतर एक चांगला बॅटर बाद झालाय हे मात्र नक्की. बबलू आणि आता नवीन फलंदाज सौरभ दळवी. बारामतीचा खेळाडू सौरभ मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक तुषारचं चांगलं षटक राहिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने घेतल्यात, महत्वाच्या विकेट. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी
सेकंड ओव्हर मध्ये हेमंत पवार गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता, ऑन साइडला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑन वरून जाईल तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. चांगला सामना होईल हीच अपेक्षा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आशु शिरोडकर हे संघ मालक आहेत सीबट रेडीचे. त्याचबरोबर सदा स्पोर्ट्स रेडी ग्रामस्थ ट्रॉफी पुरस्कर्ते राहिलेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये यावर्षी. त्यांचेही मनपूर्वक आभार. हेमंतचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर, जास्त शफल झालाय फलंदाज, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. दोन्ही टीमच्या माहितीसाठी रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, तो तुम्ही कधीही घेऊ शकता. LBW साठी आणि कॉड बिहाइंड विकेट साठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल, रनआउट साठी तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. इतर सर्व गोष्टीसाठी वाईट बॉल साठी रिव्ह्यू घेऊ शकता. फुलर लेनचा बॉल होता, लेग स्टंपवर टाकलाय, एक हात सुटला बॅट पासून, स्क्वेअर लेगला थोडीशी मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. सौरभचं खातं उघडलं जात आहे. इथे 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. 2 फलंदाज बाद. लक्ष्य या मॅच मध्ये 49 धावांचं. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल. पहिलाच सामना चांगला होईल हीच अपेक्षा. फुल टॉस, एक हात निसटलाय, पुन्हा एकदा अंतर कापले बॉलने. बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रूफ. येतोय चौकार. चौकार इथे सौरभच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. हेमंतने चूक केली आहे, कारण 6 षटकांच्या मॅच मध्ये पॉवर प्ले 2 षटकांचा आहे. 2 षटकाच्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही स्क्वेअर लेग डीप मध्ये सजवणं थोडंसं कठीणच असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये फुल टॉस तुम्ही पायावर जर टाकत असाल तर तिथे जागा मिळते फलंदाजांना. हात खोलण्याची ते आहे. एक हात सटकला, निसटला तरी देखील 4 धावा मिळवल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. आता स्ट्रेट मारलाय मिडॉनच्या डोक्यावरून. विशाल मागे धावतोय, कॅच घेण्याचा प्रयत्न, सुटलाय झेल. चांगला प्रयत्न होता, नो डाऊट. टाळ्या वाजवतायत प्रेक्षक, टाळ्या वाजवतायत इतर खेळाडू, कारण तिथे बरोबर सीमारेषेवर अनेक खेळाडू आहेत जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसतील. त्यांना माहिती आहे चांगले एफर्ट, चांगले कमिटमेंट दाखवत असताना कॅप्टन भैराई देवी, मैत्री पॅकर्स मोंडचा विशाल शहा, जो नवी मुंबईचा खेळाडू आहे, घनसोलीचा TDPL मध्ये एक हंगाम त्याने गाजवलाय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अंडरआर्म क्रिकेट तो चांगलं खेळतो. नुकताच मोठमोठ्या स्पर्धा तोही गाजवत आलाय. चांगले खेळत आलेत. हेमंत या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा. टीमची धावसंख्या 17. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभ, 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. चांगला टप्पा. यावेळेला राऊंड विकेट टाकला जातोय बॉल, त्याच्यामुळे अपील मध्ये फक्त उत्साह दिसेल, आत्मविश्वास थोडासा कमी. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी सरोळी पुणे, संघ मालक आहेत सचिन लालदास तापकीर, आणि दुसऱ्या बाजूला भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघ ज्यांनी बांधलाय अशा माधवीताई पांडुरंग मोंडकर या सध्या आमच्या मुख्य व्यासपीठ. ओव्हर नंतर 17ला 2. या पण ऐकूया DJ सुरभीच एक चांगलं संगीत. प्रेक्षकांसाठी देखील खुशखबर आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून दररोज इथे कुपनचा ड्रॉ केला जातो. फक्त 10 रुपयाचं कुपन तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि बरोबर शेवटच्या मॅचच्या
इनिंग ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉ तिथे करतो आणि तुमच्या साठी स्मार्ट वॉच दर दिवशी जिंकण्याची संधी आहे. त्याच्यामुळे बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला ते कूपन उपलब्ध आहेत. तुम्ही ते तिकीट्स घेऊ शकता फक्त 10 रुपयात आणि तुम्ही देखील भाग्यवान विजेता ठरू शकता. तुमच्यासाठी स्मार्ट वॉच दिली जाईल प्रत्येक रात्री शेवटच्या मॅच मध्ये. तुषार बर्गे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली बॉलिंग केली आहे तुषार बर्गेने. शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा हलकासा शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बबलू कडून, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काल आपण पाहिलं राकेश कहर थोडासा अपयशी ठरला त्या सामन्यामध्ये. हितेंद्र सिंग जडेजा चांगला खेळला, परंतु शेवटी आपण पाहिलं की कोइंडे 11 कालवी या टीमने बाजी मारली. फिरोजची गोलंदाजी चांगली राहिली. जिशानचं ते षटक त्याने चांगलं हाताळलं. काल विकी मुंडे, आकाश चिंदारिया, कृष्णा सातपुते, प्रथमेश ठाकरे हे सर्व खेळाडू खूप चांगले खेळलेत या स्पर्धेमध्ये. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल इथे मिळेल. सिंगल नंतर स्कोरबोर्ड वर आतापर्यंत धावसंख्या झाल्यात 18. लक्ष 49 आहे. सामना सोपा होणार नाहीये हे मात्र नक्की झालंय आता. तुषार पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल डबल येत आहेत. तुषार बर्गेचं कौतुक व्हायला पाहिजे. 10 बॉलमध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्यात. तुषार बर्गे 2 धावा या ओव्हरमध्ये. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आता केला जाईल. दुसरी धाव देखील होईल कंप्लीट. 2 धावा मिळतील. टॉस झालाय नेक्स्ट मॅचचा, त्याच्यामुळे येस प्लेइंग 11 लिस्ट दोन्ही टीमच्या अपडेट झालेल्या आहेत. धन्यवाद. 11 खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर यांची यादी आलेली आहे. दोन्ही टीमचं मनपूर्वक आभार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट केलाय. कव्हर्स मध्ये बॉल निघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून एकच धाव मिळेल. विकेट कीपर आशिष पाटील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 22-2 अशी परिस्थिती. 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. 22 धावा झाल्यात. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 27 करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला गाठायचे. सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 18 चेंडू आणि 27 रन हे समीकरण या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये सीबर्ड रेड्डी या टीम मध्ये बंटी बद्रिके. नुकतीच रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याने कार जिंकली. संदीप पाटील पप्पू, जीवित मात्रे सिक्सर किंग, वैष्णव भोईर नावा, महेंद्र मागे माइटी महेंद्र, भिवंडी, करण धुळे जोवेली, हिमांशु पाटील अलिमगर, गौरेश कांबळी हा इम्पॅक्ट प्लेयर असेल. जयदीप भोंडिवले जेडी शहापूर, सुहास पवार कल्याण, रोहित भालेराव कडेगोळवली कल्याण, केतन पाटील 12th मॅन, इश्तियाक शेख हे खेळाडू इन ऍक्शन असतील. गाबित स्पोर्ट्स मुंबईमध्ये प्रशांत भाबल, कुणाल जुवाटकर, निहाल घाटवळ, तेजस सादे, चेतन भाबल, प्रकाश पराडकर, जिबाद हिरनाईक, कल्पेश केरकर, जयदेव केळुसकर, सूरज जुवाटकर आणि शशांक कोइंडे हे खेळाडू खेळताना दिसतील. इम्पॅक्ट प्लेयर असेल परेश, मितेश, गणेश कुबल हे असतील खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु आता 18 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. एकाच समाजाचे सर्व खेळाडू खेळताना दिसतील. गाबित समाजाचे हे सर्वच खेळाडू. गाबित स्पोर्ट्स मुंबई सर्व खेळाडू एकत्रित येऊन अजित बानकर कर्णधार या टीमचा. 18 बॉल 27 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल इथे स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये टर्न होतोय बॉल. एकच धाव इथे मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 23. पहिला सामना मनोरंजक रंजक होतोय, रोमहर्षक होतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे भैराई देवी मैत्री पॅकर्स मौंडची. 49 धावा त्यांनी केल्या आणि त्या लक्ष्याला डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे होतोय.
श्रीते स्पोर्ट्स अकॅडमीच्या विरुद्ध खेळत असताना 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सौरभ स्ट्रायकिंग एंडला वाईड यॉर्करचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय. बारामतीचा सौरभ मैदानाच्या आतमध्ये त्यालाही थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. धारावे गावचा खेळाडू भावेश सध्या गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल, थोडासा फुलर लेनचा हवेत खेळलाय. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. बॉल पर्यंत पोहोचेल का? तोपर्यंत 2 धावा मिळतील सौरभच्या खात्यामध्ये. या 2 धावा. चांगली गोलंदाजी इथे होत असताना याही भावेश नाईकने कार जिंकलेली आहे मालिकावीराची. आई खेळाडू तेवढाच प्रसिद्ध आहे. ओमीने देखील कार जिंकली आहे. नवी मुंबईचे हे खेळाडू, यापूर्वी भूषण पाटील याच देवगडचे जावई, त्यांनी कार जिंकली आहे नवी मुंबई क्रिकेटमध्ये. असे खेळाडू आहेत ज्यांनी नवी मुंबईचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वरच्या लेवलला नेलंय. आणि सध्या गोलंदाजी करताना दिसतोय भावेश. सौरभला अजून काहीतरी वेगळं करावं लागेल. 15 चेंडू 24 धावा हे समीकरण. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. विशाल कडून चूक होणार नाही. कॅप्टन आहे तिथे. आउट होईल सौरभ दळवी. आता 14 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. तिचा सौरभ परतलाय आणि आता इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज नरसिंग पालमपल्ले. फलंदाजीसाठी निगडीचा नरसिंग पालमपल्ले आता फलंदाजीसाठी 14 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. मॅच ऑन. उंचपुर असा खेळाडू, लांबच लांब फटके मारण्यासाठी पटाईत असलेला खेळाडू, परंतु 14 बॉल मध्ये 24 धावा हे समीकरण आले. पहिल्याच मॅच मध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या रात्रीचा पहिला सामना देखील चांगलाच रंगतोय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्या सगळ्यांना. 14 चेंडू 24 धावा. वड मॅच. नरसिंग स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल घेऊन भावेश नाईक. आल्या आल्या स्विच हिट. स्विच आणि स्वीट आहे. फास्ट अँड फ्युरियस आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. षटकार आलाय. चांगलं टायमिंग. पुढे टाकलाय. ओव्हर पिच खोदून काढलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधून. आणखीन एक मोठा धमाका. हा देखील बॉल सीमा पार. नरसिंगने या मॅच मध्ये कमाल केली आहे. दुसरा षटकार. हा सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर. फुलर लेनचा बॉल क्रीजच्या आतमध्ये गेला. मिनी हेलिकॉप्टर मारत असताना सरळ लँड झाला हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगलं टेलिकास्ट फ्रंट अँगलने तुमच्या स्क्रीनवर. नरसिंग पालमपल्ली मिनी हेलिकॉप्टर मारत असताना बॅट चांगलीच फिरली. मनगटाचा चांगला वापर करत असताना श्रीतेज 11 पुणे या संघाचा खेळाडू. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. 12 चेंडू 12 धावा. सामना खुला केलाय 2 षटकाराने. नरसिंग आला. नरसिंगने मन जिंकलेत प्रेक्षकांचे. एक स्विच हिट, एक हेलिकॉप्टर, दोन्ही अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटचे. चांगले खेळलाय. विशाल गोलंदाजी करताना दिसेल. त्याचा आयकॉन स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून आलाय श्रीवर्धन मधून.
तिथे चांगलं क्रिकेट तो खेळलाय, स्वतः टीमचा कॅप्टन आहे, धावा वाचवेल का हे पाहायचंय. पहिला बॉल विशालचा, पहिलाच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे, बीट करून जाईल बॉल सीमारेषा पलीकडे, पहिल्याच बॉलवर चौकार. एकावन्न षटकार आले त्या स्पर्धेमध्ये समान. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, लॉंग ऑफला झेल टिपलाय, बबलू परतलाय, विकेट इथे मिळवली आहे गोलंदाज विशाल शहाने. डीजे असं नाहीये की संपलं. या ग्राउंडवर अशा लो स्कोरिंग मॅचेसही हाय व्होल्टेज होतात. आतापर्यंत इतिहास राहिला 10-11 हजारापासून सुरुवात झालेली स्पर्धा 22व्या वर्षामध्ये 3 लाखापर्यंत पोहोचली आहे. 3 लाख प्रथम, द्वितीय 1.5 लाख रुपये रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेत असतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. संपूर्ण मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 22वं वर्ष, 22वं पर्व या स्पर्धेचं. कोकणातली एक नामांकित स्पर्धा. इथे प्लेड ऑन झालाय फलंदाज. आणखीन एक विकेट इथे प्राप्त करत असताना विशाल बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. ही इज ऑन हॅट्रिक नाव. टीजे स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जी बाईक देण्यात येते हिरो HF100, ती बाईक सुपर 4 मध्ये जाणाऱ्या खेळाडूंमध्येच दिली जाईल. म्हणजे सेमीफायनल मध्ये जे खेळाडू जातील त्यांनाच ती बाईक दिली जाईल. त्याचबरोबर त्याचा क्रायटेरिया असा आहे, जर तो गोलंदाज असेल तर प्रत्येक विकेटसाठी त्याला 7 पॉईंट दिले जातील आणि तो फलंदाज असेल तर प्रत्येक धावेसाठी 1 पॉईंट त्याच्यासाठी दिलेला असेल. याची नोंद घ्या. ही अनाउन्समेंट आपण कालपासून पहिल्या मॅच पासून करतोय. 9 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 रन हे समीकरण विशालने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलंय. ही इज ऑन हॅट्रिक नाव. काल अजूनही हॅट्रिक झालेली नाहीये या स्पर्धेमध्ये. एक अर्धशतक पाहिले आपण कृष्णा सातपुतेचे या स्पर्धेमध्ये, परंतु हॅट्रिक आलेली नाहीये. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? पुढचा बॉल हॅट्रिक बॉल बीट करून गेलाय. फुटवर्क नव्हतं, जागेवरच ठेवलं फलंदाजाला, सरळ जातं विकेट किपरच्या हातामध्ये. अनुराग मोहिते सध्या मैदानाच्या आतमध्ये. चौकार मारल्यानंतरचे पुढील 3 डॉट बॉल टाकलेत, त्यामध्ये 2 विकेट घेतलेत विशालने. शांत ठेवले. श्रीतेज 11 चरोळी पुणे या संघातील खेळाडूंना, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंना 8 बॉल 8 रन हे समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल विशालच्या वेगाने टाकलेला बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. एकच धाव इथे मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. 7 बॉल मध्ये 7 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. चांगली झुंज दिली आहे भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या संघाने. माधवीताई पांडुरंग मोंडकर यांचा हा संघ सचिन लालदास तापकीर यांच्या संघाच्या विरोधात खेळत असताना. शेवटचा बॉल 7 बॉल 7 रन. स्विच हिट. पुन्हा एकदा एक ताकदवान फटका. हा देखील बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. बॉल सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार आणि आतापर्यंत मला वाटतंय 3 सलग षटकार मारलेले आहेत नरसिंग पालमपल्लेने. अत्याधुनिक फटके हे जे 3 सलग षटकार मारले त्याच्यामध्ये 2 स्विच हिट आहेत. एक
पॉइंटला स्विच इट, एक कव्हर्सला स्विच इट आणि एक हेलिकॉप्टर मिडविकेटला. हे 3 फटके, अत्याधुनिक फटके त्याने मारले. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ हा किती लहरी आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. हे जे खेळाडू आहेत नवीन नवीन फटके नेहमीच मारत असतात, प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात आणि चांगला खेळ ते नर्सिंगने दाखवलाय. नर्सिंग किंग राहिलाय या टीमचा. काय परिस्थिती थोडीशी विपरीत होती. 18 बॉलमध्ये 27 करायच्या होत्या. नर्सिंगने सामना खोललाय, खुला केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता सामन्यामध्ये मला वाटतं स्कोर लेवल झालाय. 1 धावेची आवश्यकता. अमोल कांगणे गोलंदाजीसाठी. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच मध्ये तयार राहायचं, लगेचच सामना सुरू केला जाईल. 6 बॉल 1. चांगला फटका, षटकाराने सामना फिनिश. अनुरागचा राग या बॉलवर मोहर लागते षटकाराची. पहिला सामना इथे जिंकलाय श्रीतेज 11 श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे या संघाने. अभिनंदन. रोहनने 10 धावा, विशाल शहाने 9 धावा, अमोल कांगणेची 1 रन, प्रथमेशने 2 षटक, 18 धावा, 2 विकेट, दीपू 1 षटक,